भीती नव्हती त्यांना जगाची, एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेंढ रोवली स्वराज्याची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेंढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या शिवभक्तांनो, मी शुभ्रा. सर्वांना माझा नमस्कार. मी आज एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे. हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रायतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेर किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. ते शहाजीराजे व जिजाऊंचे पुत्र होते. शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवणूक दिली, तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी त्यांना बालवयातच स्वराज्य स्थापन करायचे स्वप्न रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा आत्मविश्वास त्यांनी त्यांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. गमिनीकावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यांनी शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. अशा या कर्तृत्वाने राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शब्दही अपुरे पडते अशी शुभाची कीर्ती, शब्दही अपुरे पडते अशी शुभाची कीर्ती. राजा शोभूने दिसे जगती असे ते शिवछत्रपती. राजा शोभूने जगती असे ते शिवछत्रपती. अशा या महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम. जय भवानी जय